जनवॉइसच्या जागर स्त्री शक्तीचा या महिला दिनानिमित्त स्पेशल एपिसोड मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। सध्या अनेक क्षेत्रात महिला आपल्या कामांनी कीर्ती रचत आहेत, तर अशाच काही कीर्तिवान स्त्रियांची आपण आज या सप्ताहात मुलाखती घेणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत आर्किटेक्ट विभावरी घागना। सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून अनेक क्षेत्रात काम करत आहेत, तसेच तुम्ही देखील एक कीर्तिवान स्त्री असून आपल्या कामांनी कीर्ती रचत आहात। तर आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? कसा काय प्रवास होता आणि काय अडचणींना तुम्ही सामोरे गेले? हाय वंशिका, आय एम विभावरी आणि मी आता डिझाईन कन्सल्टंट म्हणून रेमंड बरोबर काम करते आणि माझं एक वेगळं डिझाईन स्टुडिओ आहे इथे ठाण्यामध्ये आणि एक रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म मी रन करते थ्रू मलाड ईस्ट। तर मी या क्षेत्रामध्ये आय थिंक आता 12 वर्ष झाले। मी कंटिन्युअसली रिअल इस्टेटमध्ये ॲज अ कन्सल्टंट, ॲज अ डिझायनर, ॲज अ हेल्पर एक्सपिरियन्स करत आली आहे। तर बऱ्याच गोष्टी बदलल्यात ॲक्च्युली एवढ्या वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, एका डिकेडमध्ये इवन फॉर लेडीज, महिलांसाठी बऱ्याच गोष्टी बदलल्यात आणि आता त्याही डॉमिनेट करतायत या सेक्टरला। पहिले आपल्याला खूप क्वचितच सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्या मुली मिळायच्या जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, पण आता बघितलं तर मला खूप असं प्राऊड फील होतं त्या मुलींना बघून की त्या अख्ख्या साईट म्हणजे 100 to 200 सिव्हिल इंजिनियर्स हँडल करतात एकट्या आणि त्यांना कशाची भीती नाही आहे आणि यू फील प्राऊड टू सी देम ग्रो। तर मला वाटतं रिअल इस्टेटमध्ये पण बऱ्याच गोष्टी बदलतात। त्या पहिले जो मेल डॉमिनेटेड एरिया होता आता तो तसा नाही राहिलेला, आता फिमेल आर डॉमिनेटिंग दिस सेक्टर ॲज वेल। मी जेव्हा चालू केलं होतं ना प्रवास, तेव्हा ही गोष्ट आय थिंक खूपच महिला रिलेट करतील की काय म्हणताय, आपली बेसिकली कॉर्पोरेट लाईफ आहे तिथे जास्त करून मेल डॉमिनन्स खूप आहे, पण त्याच्यातनं कट थ्रू करत वरतीपर्यंत येणं आणि आपलं स्वतःचं काय म्हणतं वर्चस्व दाखवणं, आय थिंक लेडीजला थोडंसं स्ट्रगल करावं लागतं। एक्स्ट्रा स्ट्रगल आहे जेंट्सपेक्षा, पण आय थिंक ते करू शकतात। ते बाय गॉड्स गिफ्ट लेडीजला ही एम्पॉवरमेंट दिलेली आहे देवानी। सध्या गव्हर्नमेंट तर्फे अनेक योजना महिला सक्षमीकरणासाठी काढण्यात आलेल्या आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? काय तुमचं मत आहे? बेसिकली गव्हर्नमेंट स्कीम्स खूप झालेले आहेत, पण ते किती ग्रास रूट लेवलवरती लागू होत आहेत ते ॲक्च्युली जज करणं खूप अवघड आहे। कारण की लोकांना पैसे मिळत आहेत उद्योग चालू करायसाठी, पण त्या पैशाचा कसा उपयोग होतोय हे माहिती नाही आहे। मला असं वाटतं की गव्हर्नमेंट स्कीम चांगल्या आहेत, इट्स अ व्हेरी गुड थिंग, पण कुठेतरी ह्याच्यावरती लक्ष द्यावं की ॲक्च्युली काय मिसयूज ना हो त्या गोष्टीचा, आणि जास्त लोकांचे विचारही चेंज व्हायला पाहिजेत की असं नाही की महिलांना तुम्ही एम्पॉवरमेंट दिली आहे पण मग घरचे लोक जर तिला घराच्या बाहेरच सोडत नसतील तर मग त्याचा काहीच उपयोग नाहीये। तर लोकांचा विचार बदलणं हे खूप गरजेचं आहे। तुमच्या या क्षेत्रातील भेटलेल्या सर्वात मोठे अवॉर्ड किंवा कुठली संधी किंवा अशी आठवण जी तुम्हाला आम्हाला सांगायला अशी इच्छुक असाल किंवा आवडेल? आता असे खूप अवॉर्ड आलेत, खूप सर्टिफिकेट्स आलेत, पण ते सगळे फाईलमध्ये आहेत। पण ॲज अ वुमन सगळ्या महिलांना गिफ्ट्स खूप आवडतात। तर मला एक गोष्ट आठवते की एक 1000 करोडचं एक मोठं माइलस्टोन अचीव केल्यावरती मला सांगितलं गेलं होतं की क्रॉस फंक्शनल टीम्सला तुम्ही ट्रेनिंग द्या। तर मी ती ट्रेनिंग घेतली की आम्ही कशी ती अचीव केली आणि हाऊ वी वर सक्सेसफुल इन अचिव्हिंग दॅट माइलस्टोन। तर ते झाल्यावरती, ती ट्रेनिंग झाल्यावरती ना मला एक छोटंसं सर्टिफिकेट, ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट आणि एक असं छोटंसं प्लांट दिलं होतं, गमला, आणि त्यात छोटंसं झाड होतं। तर ॲज अ वुमन
गिफ्ट ते सर्टिफिकेट आज फाईलमध्ये, पण मला ते लक्षात आहे अजूनपर्यंत गिफ्ट दिलेलं. तर मला असं वाटतं की फक्त अवॉर्ड्स आणि सर्टिफिकेट्स नाही, पण त्याबरोबर तुला गिफ्ट पण दिलेलं लक्षात राहतं माणसाच्या. तुमच्या क्षेत्रात जर कोणाला काम करायचं असेल तर कशा प्रकारे त्यांनी तयारी केली पाहिजे, कोणती एक्झाम दिली पाहिजे किंवा कुठला कोर्स करता येईल त्यांना? मी एवढंच म्हणेल की जर इच्छा असेल या क्षेत्रात काम करायचं तर खूप खूप स्कोप आहे नक्कीच. कारण की आणि असं काय नाही की तुम्हाला डिग्रीज हवी. म्हणजे मी आर्किटेक्चर केलं 5 वर्ष आणि देन बरेच ॲव्हेन्यूज ओपन झाले. पण असेही लोक आहेत जे इंटिरियर डिझायनिंग करतात, बऱ्याच फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि बरेच कोर्सेस. आजकाल ऑनलाईन एज्युकेशन इतकं सोपं झालंय, तर या छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे खूप पैसा घालायची गरज नाहीये. यू कॅन लर्न थ्रू बुक्स, यूट्यूब आणि डिजिटल मीडिया तर्फे तुम्ही शिकून या क्षेत्रामध्ये नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप स्कोप आहे. महिला दिनानिमित्त स्त्रियांना काय संबोधित कराल? मी हे म्हणेल की ज्या वेळेस कधी लाईफमध्ये ना, काही लोकांना खूप लवकर आधी कळतं की त्यांना काय करायचं लाईफमध्ये. पण काही महिला आहेत माझ्यासारख्या ज्यांचं लग्न होतं, मुलं होतात आणि नंतर आपलं कॉलिंग येतं, आपल्याला कळतं की आपल्या लाईफची काय पर्पज आहे. तेव्हा ना मग मागे वळून बघायचं नाही. तेव्हा फॅमिली हे ते माहिती आहे, थोड्या तडकाफडकी होतील, वरती खाली भांडणं होतील घरामध्ये, कारण की अचानक तुम्ही बदलायला जाल तर ते ऍक्सेप्ट होत नाही सोसायटीमध्ये. पण फोकस ठेवला तर ते नक्कीच होतं. आणि सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूपच शुभेच्छा. मॅम, तुम्ही हा जो अमूल्य वेळ दिलेला आहे आम्हाला, त्याबद्दल तुमचा सर्वप्रथम धन्यवाद आणि तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.